प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गणेश तत्व ऊर्जा रहस्य. श्री गणेश चतुर्थी निमित्त आज विशेष आपण हे पाहत आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री गणपती म्हणजेच केवळ विघ्नहर्ता नव्हे तर सृष्टीतील गणेश तत्व हेच विश्वाला चालना देणारे मूलभूत ऊर्जा तत्व आहे. येथे गणेश तत्व जागृत होते तेव्हा ज्ञान बुद्धी आणि प्रज्ञा प्रकट होते. म्हणजेच श्री गणेश म्हणजेच गणांचा ईश म्हणजेच प्रत्येक ऊर्जा कणांचा अधिपती. जेव्हा आपण श्री गणेशांना चतुर्थीला आवाहन करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात त्या दिव्य गणेश ऊर्जेला लहरीला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करीत असतो. श्री गणेश चतुर्थीला मूलाधार चक्राशी जोडलेले असल्यामुळे या दिवशी मूलाधार चक्र साधना केली जाते. म्हणजेच स्थैर्य आत्मविश्वास आणि भीतीचा नाश करणारी ऊर्जा धारण केली जाते. रेकी साधक जेव्हा मूलाधार चक्रावर ध्यान करतात तेव्हा श्री गणेश तत्व ऊर्जा जागृत होते. जीवनातील अडथळे विघ्ने आपोआप दूर होतात. श्री गणेशांचे म्हणजेच आरंभ नवी चेतना नवा प्रवास त्यांच्या साकार स्वरूपाचे आपणास सर्व तत्वांचा संदेश मिळतो. जसे की पहा, श्री गणेशांचे स्वरूप तर सर्वांना ज्ञात आहे. श्री गणेश यांचे मोठे कान सर्व काही ऐकण्याची क्षमता ज्ञान ग्रहण करण्याचे प्रतीक श्रवणशक्ती वाढवते. त्यांच्या या मोठ्या कानांकडे पाहून आपल्याला ही उपदेश प्राप्त होतो की श्रवणशक्ती प्राप्त करणे आणि समोरचा जे बोलतोय ते अगोदर ऐकून घेणे, धैर्य ठेवणे आणि मग त्यावर आपले उत्तर देणे. लहान तीक्ष्ण डोळे सूक्ष्म निरीक्षण आणि बुद्धीचे प्रतीक. आपण म्हणतो श्री गणेशांचे छोटे डोळे आहेत पण त्यांचं निरीक्षण सूक्ष्म आहे आणि बुद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक कार्याच्या स्थानी सुरुवातीला श्री गणेश साधना केली जाते. गणेश पूजन केले जाते. मग लग्न असो मुंज असो वास्तुशांती असो कोणताही किंवा गृहप्रवेश असो इव्हन आपल्या लग्नाच्या पत्रिका जरी वाटायच्या असेल त्या जरी छापायच्या असेल तरी गणेशांचेच वंदन अगोदर केले जाते. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारे श्री गणेश तत्वरूपी ऊर्जा प्रत्येक व्यक्तीला नवे प्रत्येक मनुष्याला दैवाला प्रत्येक दानवाला हे हवंच असतं. श्री गणेश हे कोणाशीही त्यांचं वर नाही. प्रत्येक पाहिलं असेल तुम्ही ब्रह्मांडातील ऊर्जेमध्ये सर्वांचे आवडते असे सर्व देवांना सर्व मनुष्य योनीला एवढेच नव्हे तर राक्षस योनीलाही आदरणीय पूजनीय असणारे असे हे गणेश स्वरूप आहे. ह्या गणेश स्वरूपातील आपण त्यांच्यातील रूपात साकारलेल्या वैशिष्ट्ये पाहत आहोत. जसे 4 हात चारी दिशेचे प्रतिकात्मक संबंध आहे. हे मनुष्याचे प्रत्येक बाजूला सक्रिय राहावे असा संदेश आहे. म्हणजे चारी दिशेनं आपल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण किंवा आपल्या समोर मागे चारी दिशेने मनुष्याने सक्रिय राहावे सावध राहावे आणि आपले कार्य करताना प्रत्येक गोष्टीत
सावध राहून ज्ञान ग्रहण करावे, कार्य करावे हा संदेश येथे मिळतो. एकदंत, एका दाताचे तुटणे हे त्यागाचे व ज्ञानप्राप्तीचे संघर्षाचे प्रतीक आहे. श्री गणेश अजन्मे व निराकार आहेत. त्यांचा जन्म केवळ प्रतीकात्मक आहे. आद्य शंकराचार्य यांनी त्याविषयी सांगितले आहे की ते शाश्वत, सर्वदूर आणि निर्गुण प्रभू आहेत. या श्री गणेश चतुर्थीला बाह्य पूजेसोबत आपल्या अंतरंगाच्या गणेश तत्वाला जागृत कराल तर जीवनात बुद्धी, समृद्धी आणि शांतीचे गणराज्य फुलेल. श्री गणेश हे असे दैवत आहे ज्यांच्या साधनेद्वारे, त्यांच्या नामस्मरणाद्वारे, त्यांच्यातील संकटनाशक स्तोत्राद्वारे रोज जरी आपण हे बोलले तरी आपल्यातील सर्व ऊर्जा केंद्रे जागृत होतात आणि त्याद्वारे आपल्यातील निस्तेज असणाऱ्या पेशी ही जागृत होतात. म्हणजे आपण शरीर, मन आणि आत्मा याद्वारे सक्षम आणि सुदृढ होतो. भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही ऊर्जावांत होतो. श्री गणेशांचे संकटनाशम स्तोत्रम. नारद उवाच. प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायक भक्तावासे स्मरणित्य कामार्थ सिद्धे. प्रथम नाम वक्रतुंड, द्वितीय एकदंतते, तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थ, लंबोदर पंचम, षष्ठ विकटमेव, सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णताष्टम, नवम भालचंद्रम, दशम तु विनायक, एकादश गणपती, द्वादश तु गजानन. एतानि द्वादश नामानि त्रिसन्देय पठनर नच्च विघ्नभय तस्य सर्व सिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिम. जपत गणपती स्तोत्र षड भीमाच फल लभेत. सस्वर्णेच सिद्धीच लाभते नात्र संशय. अष्टोभ्य ब्रह्माणेच्छ लिखित समर्पयेत. तस्य विद्या सर्व गणेशस्य प्रसादत. इति श्री नारद पुराणे संकटनाशना महागणपती स्तोत्रम संपूर्ण. ओम गण गणपते नम. एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. हे स्तोत्र साधकाने रोज अगदी सकाळी संध्याकाळी म्हटलं तरी जीवनातील सर्व विघ्ने दूर होण्यास मदत होते असे आपल्या पुराणात सांगितलेले आहे. आणि कोणतेही कार्य श्री गणेशांच्या वंदनेशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे श्री गणेश ही सर्वांचीच देवता आहे. अशा गणेश तत्वरूपी ऊर्जेला आम्हा सर्व साधकांचे कोटी कोटी नमन. जय श्री गणेश.